आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाशिकच्या शिंदे गावात फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। शिंदे गावात फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस आणि अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेत। आग मोठ्या प्रमाणात असल्याने गोडाऊनमध्ये धुराचे लोट येताना पाहायला मिळतात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। नाशिकच्या शिंदे गावात फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची बातमी समोर येते। आगीचं कारण अद्यापही कळलेलं नाहीये। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पोलीस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, कशा प्रकारे ही आग आटोक्यात आणली जाते आणि याचं कारण स्पष्ट झालंय का? सध्या आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। नाशिकच्या शिंदे गावात असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण सुद्धा पसरलेलं होतं। या सगळ्या घटनेनंतर पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशामक विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। ही आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाके जे आहेत ते गोडाऊनमध्ये होते आणि त्यामुळे फटाक्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात हे खरं तर वाजत असल्याने मोठ्या प्रमाणात जे ते येत असल्याचं सुद्धा काही स्थानिक लोकांनी माहिती जी आहे दिलेली आहे। पण आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। ही आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे धुराचे लोट आहेत ते सुद्धा बाहेर निघत होते। स्थानिकांनी हे आग पाहण्यासाठी सुद्धा गर्दी केलेली होती। अग्निशामक विभागाचे कर्मचारी आता दाखल झालेले आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न हे सगळे कर्मचारी करताना बघायला मिळत आहे। जी 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 धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।